ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरे
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, अखंडित नाम त्यांची वास पाये, अखंडित नाम त्यांची वास पाये, निशिदिनी द्यायचे सत्संगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कलावन्य जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रं, कलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, तुकाराम तुकाराम, नाम घेता नाम देव, नाम घेता नाम देव, नाम घेता नाम देव, तुकाराम तुकाराम,
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग निवडले गेलेला अभंग हा अखंड प्रेमनिधान असणारे नामदेव महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण होत असताना जगाच्या उद्धारा करता येतात हे सांगण्यासाठी हा अभंगात सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की इथं आपल्या इथं हे स्वयंभू मूर्ती पांडुरंगाची या देव क्षेत्रामध्ये म्हणजे तुकोबारांच्या कर्माने आणि अनुष्ठानाने पावन आणि पुनीत झालेला आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती असा पवित्र आणि पुण्य पावन भूमी असणाऱ्या या देव क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत. आणि आलेलो असताना ही पहिल्याच दिवसाची सेवा खरं तर तुम्ही जर पत्रिकेवर नाव वाचलं तर ही सेवा काय माझी नाही, ही सेवा दुसऱ्याची आहे. परंतु तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी वयला ना रंग त्याचा किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना सांगतात तुकोबाराय की त्यांच्या मनामध्ये जर आलं करेल ते काय नोये महाराज परिपाय बीज सुद्धा खरं आपली या ठिकाणी उभं राहून बोलायची लायकी नाही. परंतु तुका म्हणे आले समर्थाच्या मना किंवा करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई असं एक तर देवाचं सामर्थ्य असावं किंवा करेल ते काय नोहे महाराज त्यांच्यामध्ये काय सामर्थ्य नाही म्हणून त्यांच्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्याने आज या साधकाला ही सेवा प्राप्त झालेली आहे. खरं तर या सेवेचं निमित्त जर आपण पत्रिकेमध्ये पाहिलं तर सोपान काकांची समाधी या समाधी निमित्त हे कीर्तन ठेवलेलं होतं पहिल्या दिवसाचं पहिल्या सत्रातलं. तशी 2 कीर्तन आहेत वाटतं. संध्याकाळी कीर्तन आहे त्या पहिल्या सत्रामध्ये हे कीर्तन माझ्या वाटेला महाराजांच्या महेश महाराजांच्या वतीने आलेलं आहे. तरी जगद्गुरु तुकोबाराय संत तुकोबाराय गाथा मंदिर गुरुकुल या गुरुकुलातील सर्व अध्यापक मंडळी तुकोबाराय ज्ञानोबाराय जोग महाराज जशी कृपा करतील जसं चिंतन करून घेण्याचा प्रयत्न करतील तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीनजना नामदेव महाराज या अभंगातून सांगतात हे ब्रह्ममूर्ती असणारे संत वास्तविक पाहता कोणतीही गोष्ट त्यांच्यामध्ये उणीव नाही असे परिपूर्ण असणारे संतांचं जीवन आहे. सगळ्यात परिपूर्ण जीवन म्हणजे संतांचं जीवन कृतकृत्य झालं इच्छा केली ते पावलो. आता जीवनामध्ये काही निर्माण करण्याचं किंवा काही प्राप्तव्य शिल्लक नाही. काम म्हणजे इच्छा नाही झालो पाहिजे रिकामा असं असताना सुद्धा या जगावरती अवतीर्ण होत असतात एक उद्धरावयाले दीनजना किंवा येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा. आणि असं जगाकडे पाहिलं की संत महात्म्यांना कळवळा येतो कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी या जगाकडे जर पाहिलं तर नको त्या मार्गाने चाललेला आहे. करुण येते करी असंभाव्य म्हणे जरी चिंतून येते विचारी जयाची मती आणि चिंतून येते चिंतन चाललेलं आहे जे विचार करू नये ते चाललेलं आहे. आणि मग असं आवाज गुंततोय आता असं चाललेलं असताना मग करावे ते करी असंभाव्य म्हणे जरी चिंतून येते विचारी असं सगळं चाललेलं आहे. मग असं चाललेलं असताना संत महात्म्यांना पाहत नाही तो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळ. म्हणून हे संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. आता हे अवतीर्ण होत असताना आपल्याला या ठिकाणी
तीन जण या अवनी तलावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. कोण तीन जण? या ठिकाणी जीवही येतो, या ठिकाणी संतही येतात आणि या ठिकाणी देवही येतो. पण तिन्ही प्रकाराचं वर्गीकरण जर आपण केलं तर जीवाला अनिच्छा प्रारब्धाने यावंच लागतं. काय यावं लागतं? तर त्याचे आपल्याला तीन कारण पाहायला मिळतात. या जीवाचा जर विचार केला तर त्याचं पूर्वीचं जे कर्म असतं ते पूर्वीचं कर्म त्याला फेडण्याकरता या मृत्यू लोकामध्ये यावंच लागतं. माझी भाषा नाही, नाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा. त्याचे भोग आले, केले कर्म आपण केलं ते संचितात जमा झालं आणि प्रारब्धाने आपल्याला भोगायला आलं. म्हणजे हे संचिताने प्रारब्धाने भोगायला येतच आणि ते भोगिल्याचे भोग सुटीचे ना, ते भोगल्याशिवाय सुटत नाही. ज्ञानोबराय तर सांगतात, आगा कर्मी जे उरावे तै तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगाय वया यावे देहा एका यावे. अर्थातच या ठिकाणी आपली अनिच्छा प्रारब्ध आहे. जीवाने जरी ठरवलं, जीवाने जरी काही प्रयत्न केले त्यासाठी, तरी तो जीव काहीही प्रयत्न केला तरी त्या कर्मामधून सुटू शकत नाही. कारण कर्म भोगण्यासाठी या जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. अजून या जीवाला काय या ठिकाणी यावं लागतं? तर वासनेमुळे वासनेचा क्षय होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. म्हणजे वासनेचा क्षय झाल्याच्या नंतर म्हणजे वासना आपल्या अंतःकरणामध्ये राहिली की ती वासना आपल्याला जन्माला घालते. जन्म गेले लागे वासनेचा वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. वासनेमुळे मनुष्याला जन्म प्राप्त होतो. एक म्हणजे कर्मानं, दुसरं म्हणजे वासनेनं, आणखीन एका गोष्टीनं मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. ते म्हणजे पातकांचे मुळ. जन्मा येणे घडे पातकांचे मुळ. आपल्या जन्मामध्ये आपण जे पाप करतो ते फेडण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. हा झाला जीवाचा वर्ग. मनुष्याला हे जीवाला यावंच लागतं. परंतु असा एक दुसरा वर्ग आहे, तो म्हणजे देवाचा वर्ग. या देवाला इथं येण्याची सुद्धा कोणतीही गरज नसते. परंतु जगाकडे जर पाहिलं तर अधर्म फार वाढलेला आहे. आणि मग अधर्म वाढल्याच्या नंतर संत महात्मे काय करतात? तर या देवाला या ठिकाणी वैकुंठीचा देव आणिला भूतळा. मग संत महात्मे त्या देवाला आकळून
त्या ठिकाणी अवतीर्ण करत असतात. करोनी कळे हरिदासी आणि लाई रूपा बळे करोनी कळे हरिदासी करोनी खळे हरिदासी आणिला वैकुंठीचा देव आणिला होत आणिला रूपावळे. आणिला म्हणजे मी हा माईक इथं आणिला आणला म्हणजे आणला. मग आता आम्हाला आला का कुणीतरी आणला. तसं संत महात्मे त्या देवाला आणत असतात. आणिला रूपावळे. आपल्याला जन्म येणे लागे मग आपल्याला जन्माला यावंच लागला का कर्मी जीवनावे ते सुख दुःखे त्या ते भोगावया यावे. आपली इच्छा नसली तरी यावं लागतं. देवाला आणलं जातं. परंतु संत महात्म्यांना तसं काही नाही. संत महात्म्यांच्या जीवनाचा जर विचार केला तर आपण आधीच प्रमाणे पाहिलं. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आता काय काम नाही काम नाही. आता झालो पाहिजे कामा अशी तृप्त प्रापणीयम प्राप्यम सगळी जीवनामध्ये जे काय मिळवायचे ते मिळवलेलं आहे. तुकोबरायांचे जीवन शिल्लक राहिलेलं आहे. परंतु तरीही संत महात्म्यांना जन्म वासना नाही कर्म नाही तरीही जन्म कशासाठी घेतात तर उद्धरावया आले दीनजना. आणि त्यांच्या आधीच्या प्रारब्ध आहे. तुकोबराय स्वतः सांगतात आम्ही वैकुंठात वास्तविक पाहता राहणारे आहोत पण या ठिकाणी आम्ही येतो आम्ही वैकुंठ परंतु आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच गावी वर्ताय आलो म्हणतात. एकंदर शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबराय काय म्हणतात आलो किंवा उजळावया आलो वाट खरा आम्ही वैकुंठवासी आलो. या आलो या म्हणण्यातून काय होतं त्यांची इच्छा नाही परेच्छाही नाही स्वेच्छा आहे. स्वतःच्या इच्छेने संत महात्मे इथे येतात. येतात कशासाठी ते नामदेव महाराज या अभंगातून सांगतात. ते जगत उद्धार करण्यासाठी हे अवतीर्ण होत असतात. तर आपल्याला सोपान काकांचं चरित्र पाहायचं आहे. तत्पूर्वी आता सोपान काका म्हटल्याच्या नंतर सर्वच चरित्र आपल्याला पाहायला लागेल. ज्यावेळेस सोपान काकांचं चरित्र पाहणं होईल तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले असे संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण होत असतात. आणि असंच त्र्यंबक पंतांचा मुलगा म्हणजेच विठ्ठल पंत. आणि हे विठ्ठल पंत एके दिवशी तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले आहेत. आता तीर्थयात्रा तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पायी तव तुला पुढे तीर्थयात्रे जायचं बोलो जासी तरी
जाई संतांची या गावा तेने होईल विसावा. मग तिथं जावं, संतांच्या गावाला जावं, देवाच्या गावाला तीर्थयात्रेला जावं असं मनामध्ये इच्छा आलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी ते निघालेले आहेत विठ्ठलपंत. आणि विठ्ठलपंत निघत असताना मग तीर्थयात्रा करतात, भ्रमंती करतायत. आणि एके दिवशी तीर्थयात्रा करून करून विठ्ठलपंत आळंदीला आलेले आहेत. मग आळंदीला इंद्रायणीचं स्नान विठ्ठलपंतांनी केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि स्नान झाल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर प्रकार असा घडलाय की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर हे विठ्ठलपंत पाहिले. कोणी पाहिले तर त्र्यंबक पंतांनी पाहिले. आणि त्र्यंबक पंतांनी पाहिल्याच्या नंतर वैराग्याचा मूर्तिमंत पुतळाच की जणू काही असं चिन्ह अंगावरती दिसली. आणि चिन्ह अंगावरती दिसल्याच्या नंतर कोण काय आगळा वेगळा संन्यासी आहे की काय असं त्यांच्याकडे पाहून वृत्तीमध्ये एक चांचल्य न दिसता एक चांगली वृत्ती म्हणा किंवा वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणा असं त्यांच्याकडे पाहून निदर्शनास आलं की हा मुलगा कोणीतरी विशेष आहे, हा मुलगा कोणीतरी चांगला आहे असं विठ्ठल पंतांकडे पाहून त्र्यंबक पंतांना वाटलं. मग त्र्यंबक पंतांना वाटल्याच्या नंतर त्र्यंबक पंतांनी काय केलं की त्र्यंबक पंतांनी बाबा त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्या गावचे बाबा, कोणी गावीचे तुम्ही, तुमचे ग्राम कुठलं, तुमचं नाव काय, तुमचे ग्राम कुठून आला ते कुठून, तुमचे ग्राम काय आला ते कुठून, म्हणजे तुमचं नाव काय, तुम्ही कुठून या ठिकाणी आला आणि तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही कुठं चाललेलं आहे. एवढे 4 प्रश्न एका चरणात विचारलेले आहेत की तुमचे आला कुठून बाबा, नाव काय, तुम्ही कुठं राहता वगैरे सर्व. मग यांनी सांगितलेले आहे की मी आपेगावचा आहे बाबा, आम्ही कुलकर्णी आहोत, मला विठ्ठल म्हणतात त्या ठिकाणी. मग आपलं नामाभिधान केलेलं आहे, आपलं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सांगितल्याच्या नंतर ओळख पटली आणि असा गोरापान चेहरा, वैराग्याची मूर्ती काय आहे. एखाद्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला काहीतरी वाटतं त्याच्या चेहऱ्याकडे. ज्ञानोबा सांगतात दर्शनी प्रसिद्धी पुण्य पुरुष. त्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर जसं पुरेकर बाबांकडे पाहिल्याच्या नंतर, मुले बाबांकडे पाहिल्याच्या नंतर, पूर्वीचे आपले विठ्ठल बाबा चौधरी, मोठे बाबा या लोकांकडे पाहिल्याच्या नंतर, एक तात्यांकडे पाहिल्याच्या नंतर एक विशेष समाधान वाटतं. तसं दर्शनीय प्रसिद्धी पुण्य पुरुष असं पाहिल्याच्या नंतर समाधान त्या ठिकाणी वाटावं, समाधान वाटतं. मग समाधान वाटल्याच्या नंतर या मुलाला किंवा या वैराग्यवान पुरुषाला आपल्या घरी गेलं पाहिजे. पण त्यांनी त्र्यंबक पंतांनी विठ्ठल पंतांना आमंत्रण दिलं की काय करा की तुम्ही आमच्या घरी या. मग यांना सांगितलं की तुम्ही आमच्या घरी या. मग विठ्ठल पंतांनी सांगितलंय बरं ठीक आहे, मी तुमच्या घरी येतो. मग विठ्ठल पंत त्या ठिकाणी घरी आलेले आहेत. आणि घरी आल्याच्या नंतर म्हटले भोजनालय. आता संत महात्मे आले, गाली संतासी आसनी, पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणे इच्छे ते मुरवी, तेव्हा संतरून दे नमस्कारी जे, घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी नित्य जे, स्वयंवाचे घडेत घडलं तर त्यांची पूजा करावी, आदरातिथ्य करावं असं त्यांचं जीवन आहे. म्हणून मग आल्याच्या नंतर घाली संतांचे आसनी त्यांना आसनावरती बसवलेलं आहे, त्यांची पूजा केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना भोजनासाठी वाढलेलं आहे. आणि भोजन करत असताना मग विठ्ठलपंत त्या ठिकाणी आहेत. आणि मग विठ्ठलपंत त्या ठिकाणी असताना जेवण सुरू झालेलं आहे. आणि त्र्यंबक पंतांची मुलगी त्या ठिकाणी जेवण वाढण्यासाठी पुढे आलेली आहे, जेवण वाढत आहे. आणि चांगला असा सुंदर प्रसंग पाहिल्याच्या नंतर, सुंदर मुलगा आहे, मुलगी जेवण वाढताना पाहिल्याच्या नंतर हा जोडा चांगला दिसू शकतो किंवा ही जोडी चांगली असू शकते असं त्र्यंबक पंतांच्या मनात आलं की आपली मुलगी बाबा यांना द्यावी. पण म्हणायचं कसं काय, तर त्या दिवशी दिवसभर तोच मनामध्ये प्रश्न बोलत राहिलेला आहे. आणि ज्ञानोबा सांगतात जागता जे ने भावीजी, डोळा लागत घेऊ दे की जेची स्वप्न, की तुम्ही दिवसभरात जो विचार करता आणि डोळा रात्री जे झोपतात ते तुमच्या स्वप्नामध्ये नक्कीच येतं. आणि असं डोळा लागत ठेवू दे की जे तेची स्वप्न. आणि प्रकार असा घडलेला आहे की रात्री त्यांना स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्याच्या नंतर सालंकृत कन्या द्यावी दान. सालंकृत म्हणजे आता केशव महाराज नामदासांनी तसा अर्थ केलाय, सालंकृत शब्दाचा अर्थ केलाय अलंकाराने युक्त अशी कन्या असेल
की तुमच्या तर मनात आलं निस्ती कन्या द्यावी, पण तशी नाही द्या. सालंकृत म्हणजे अलंकारांनी युक्त असणारी. महिला मंडळाच्या अंगावरती 5 अलंकार असावे, ते जोडवे असावे. जोडवे जे पायामध्ये असतात, हातामध्ये बांगडे असतील, कपाळाला कुंकू असेल, जे काय असेल, कानामध्ये असतील, कानामध्ये मंगळसूत्र, हे ज्या गोष्टी असतील त्या स्त्रियेमध्ये असल्या पाहिजे. खरं तर ती पतिव्रता, पतीची या माता अनुसरून पतिव्रता, या 5 गोष्टी तिच्याकडे नक्कीच असल्या पाहिजे. मग सालंकृत कन्या द्यावी दान असं सांगितल्याच्या नंतर हे कोणाला स्वप्न पडलं? सिद्धोपंतांना पडलं. आणि साक्षात भगवान पांडुरीश पांडुरंग परमात्मेने स्वप्न सांगितलंय. म्हटल्याच्या नंतर आनंद वाटला. आणि आनंद वाटल्याच्या नंतर बाबा, कारण ही चारी भावंड जन्माला आलीच होती ना या ठिकाणी जगात उद्धारासाठी. मग सांगितल्याच्या नंतर जन्माला येणार आहेत ही 3 मुलं. आता त्र्यंबक पंत तर उठले, आणि उठल्याच्या नंतर त्र्यंबक पंतांनी ही जी माहिती आहे, म्हणजे आपल्याला जे स्वप्न पडले ते विठ्ठल पंतांना सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आलेले आणि त्यांनी माझी मुलगी तुम्हाला द्यायचे सांगितलेले आहे. ते म्हटले ठीक आहे, तुमच्या स्वप्नात आले, पण आज्ञा श्रीनिवासे केली नाही. आज्ञा श्रीनिवासांनी केली नाही म्हणजे भगवान परमात्म्याने मला सांगितलंय का तुमच्या जर स्वप्नात आले हे ठीक आहे, पण ते जर माझ्या स्वप्नात आले, मला जर देवाने सांगितलं तर मग मी मानेन. आता दिवसभर त्यांच्याही मनामध्ये, यांच्या मनात जसं जेवण वाढताना तो प्रसंग त्यांच्या मनामध्ये दिवसभर चालला, तसाच तोही प्रसंग विठ्ठल पंतांच्या मनामध्ये चाललेला आहे. आणि विठ्ठल पंतांनी काय केलं, आपली झोपण्याची शय्या इतरत्र न टाकता, कारण चिंतेमध्येच आहे, मग त्यांनी काय तुळसी वृंदावनी निद्रा केली. मग चंचल मन झालेलं आहे आणि मग निद्रा कुठं करावी, आणि मग तुळसी वृंदावनी निद्रा केली. पण तुळशीच्या वृंदावनाच्या तिथं जरी निद्रेला जरी टाकलं तरी आता झाले देवाजीच्या मनात येते कोणाचे झाले. आता देवाच्या मनामध्ये यांना मुलगी देणं जन्माला घालणंच होतंय, तर मग त्यांच्याही मनामध्ये, आणि मग त्यांच्याही मनामध्ये असले, मग देवाने स्वतः येऊन स्वप्नामध्ये सांगितलेले की तू त्या मुलीशी लग्न कर. आणि मग ज्या वेळेस विठ्ठल पंतांना हा दृष्टांत होतो ही मुलगी यांना द्यायची, मग मात्र त्यांनी ठरवलेलं या मुलीचं लग्न आपल्या बरोबर करणं. देवाची जर इच्छा असेल आणि त्याचं जर भवितव्य जगाचं जर याच्यामध्ये असेल तर ठीक आहे, आपण या मुली बरोबर लग्न करू. आणि मग ठरवल्याप्रमाणे विठ्ठल पंतांचं आणि त्या रुक्मिणी मातेचं त्या ठिकाणी लग्न ठरलेलं आहे. आणि लग्न ठरल्याच्या नंतर प्रकार असा घडलाय की राहिलेली तीर्थयात्रा जी आहे ते रामेश्वरची तीर्थयात्रा केलेली आहे कोणी, विठ्ठल पंतांनी. आणि विठ्ठल पंत तीर्थयात्रा करून पुन्हा अलंकापुरीमध्ये आलेले आहेत. आणि अलंकापुरीमध्ये आल्याच्या नंतर आता हे सगळे सासरे जावई म्हणजे कोण, विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब, त्र्यंबक पंत, हे सगळे मिळून परत कुठं गेलेले आहेत, आपले गाव कुलकर्णी त्यांचे जे त्यांच्या वडिलांकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता मुलगा तर तीर्थयात्रेला गेलेला आणि डायरेक्ट मुलगीच घेऊन आलेला, असं पाहिल्याच्या नंतर संन्यास घ्यायची वृत्ती अंतःकरणामध्ये चांगला दिसतोय. परंतु असं केल्याच्या नंतर बाबा आनंद वाटला, काहीतरी संसारात गुंतलेला आहे, काहीतरी चांगलं चाललंय असं वाटल्याच्या नंतर खरं तर नाहीतर तुकोबाराय म्हणतात काय पोरा लागली चट धरली देवळाची वाट, नाही तर पोराला आमच्या काय चट लागली, सारखं देवळातच जातं, असलं आवडत नाही. समजा डीजे समोर तिकडं कुठं जर नाचलं तर बरं, संसारामध्ये असलं तर त्यांना बरं वाटतं. लग्न बिग्न झालेले, चांगली मुलगी बघितलेली, मग बरं वाटलं बाबा, काहीतरी चांगला संसार धंद्या पाण्याचं पाहिलं बाबा. आता आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते सगळं पाहिलेलं आहे, सांगितलंय स्वप्नामध्ये दृष्टांत झाला वगैरे सगळी हकीकत सांगितली. बरोबर ठीक आहे. आणि मग ठीक आहे म्हटल्याच्या नंतर काही दिवसांनी त्र्यंबक पंत त्या ठिकाणी माघारी आलेले, कुठं की आळंदीला. पण राहिलेले जे आहेत विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब, काही कितीतरी दिवस त्यांना संततीच होत नाही. म्हणून काय एक दिवशी मनामध्ये विचार आला, इथं न राहता आपण त्र्यंबक पंतांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही इकडे या, आळंदीला या. मग त्यांनी काय केलंय, विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी कुठं आलेले आहेत, आळंदीला आलेले आहेत. मग आळंदीला आल्याच्या नंतर त्यांचा संसार चालू लागलेला आहे. आणि चालू लागल्याच्या नंतर मनामध्ये एक विचार बोलतोय की आपण या संसारामध्ये गुंतलो या संसारे कैसा झालोसी अंध माया मोह.
आणि मग या संसारामध्ये गुंतलेलो आहे. मग आता काय करायचं, ह्याच्यातून काहीतरी सुटायचा काही करेल, पण त्याच्यामधून सुटलं पाहिजे आपण संसारामध्ये. तर संन्यास घ्यावा असं विठ्ठल पंतांच्या मनामध्ये आलेला आहे. तरी मग आईला विचारायचे, बाबा संन्यास घेऊ का? तर आईने त्यांना उत्तर दिलं, संतती वाचून न घ्यावा संन्यास. तुला संतती झालेली नाही ना बाबा, तर संन्यास घेऊ नकोस. बरं, संन्यास घेतल्याच्या नंतर परत गृहस्थाश्रम स्वीकारणं चुकीचं आहे. ते धर्माला असं म्हणजे धर्माच्या विरुद्ध आहे. ते तू काय असं वागू नकोस. संतती वाचून न घ्यावा संन्यास. परंतु विठ्ठल पंत त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. रोज जावं विठ्ठल पंतांनी आणि रोज आई समोर विचारावं, मी संन्यास घेऊ का? मी संन्यास घेऊ का? मी संन्यास घेऊ का? ज्यावेळेस एखादा लहान मुलगा आहे आणि तो आईला विचारतो, आई मी खेळू का? इकडे जाऊ का? आई बऱ्याच वेळा त्याला सांगत असते, नको जाऊ नको जाऊ. पण ते ज्या वेळेस हट्ट करतं, जा तिकडे मग असं ज्या वेळेस म्हणतं, पण तिची इच्छा असते का तो जावा? पण नाही. त्याप्रमाणे ते सारखं असता दुष्चित्त मनी, आणि दुष्चित्त मना म्हणजे असते आज्ञा विचारली, आणि दुष्चित्त मनामध्ये असताना म्हणजे मनामध्ये काहीतरी विचार चाललेला असताना आज्ञा केली, मग जा जा म्हणून ही आज्ञा केली. जा 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 म्हणून या वसरू दिला. जा जा म्हणून असं सांगितलं. मग जा जा म्हणून असं सांगितल्याच्या नंतर पडत्या फळाची आज्ञा, वा मला आईनं जा असं सांगितलं. आता खरं ते जा म्हटलेली काय नाही, परंतु मनामध्ये असाच विचार केला की आपल्याला जायला सांगितलंय. मग विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी संन्यास घ्यायचं ठरवले, आणि मग विठ्ठल पंत त्या ठिकाणी संन्यास घेण्यासाठी गेलेले. आणि मग विठ्ठल पंत गेले. पण ज्या वेळेस विठ्ठल पंत गेले त्यावेळेस कुठे गेले, तर ते काशीला गेले. आणि काशीला गेल्याच्या नंतर काशीला रामानंद स्वामी होते. आणि मग हे रामानंद स्वामी जे काशीला होते, ते काशीला गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, गेल्याच्या नंतर म्हटले मला दीक्षा घ्यायची. बरं ठीक आहे, तो मला दीक्षा घ्यायची, परंतु तुमचं लग्न झालंय का? ते म्हटले माझं काय लग्न झालेलं नाही. बरं ठीक आहे, लग्न नाही झालं. मग ठीक आहे, आता संन्यास आश्रम जर स्वीकारला ना आपण, तर त्याला नाव संन्यासी झाल्याच्या नंतर नाव बदलतं. तर त्यांचं चैतन्य आश्रम नाव दिली, म्हणजे त्यांना नाव दिलं चैतन्य. चैतन्य त्यांचं नाव ठेवलं. आता त्यांचं नामविधान केलं. पण ज्या दिवसापासून विठ्ठल पंत गेलेत नाही ना, त्या दिवसापासून रुक्मिणीनं इंद्रायणीचं स्नान करावं, अश्वत्थाचं पूजन करावं. रुक्मिणी तेव्हा केली पूजा अश्वत्थाची. रुक्मिणी अश्वत्थाची पूजा त्या ठिकाणी मांडलेली आहे. ती अश्वत्थाची पूजा करते वारंवार. आणि मग प्रत्येक जो दिवस उजेडेल तो ती प्रदक्षिणा करत आहे, पिंपळाला प्रदक्षिणा करत आहे, इंद्रायणीचं स्नान करत आहे. असं करत असताना एके दिवशी रामानंद स्वामी, आता ज्यांच्याकडून कुणी विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतली, आणि त्यांचे जे गुरु आहेत विठ्ठल पंतांचे, ते एके दिवशी तीर्थयात्रा करत करत कुठं आले, आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर प्रकार असा घडलाय की आळंदीला असं आले, इंद्रायणीचं स्नान केलं, आणि सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अशा ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसलेले असताना प्रकार असा घडलाय की रुक्मिणी आई साहेब आल्या. कोणतरी संन्यासी बाबा दिसतोय, कोणतरी संत महात्मे दिसतोय. तर श्री संताची माता चरणावरी साष्टांग करे दंडवत. त्या ठिकाणी दंडवत घातलेला आहे संतांच्या चरणावरती. आणि संतांच्या चरणावरती दंडवत घातल्याच्या नंतर संत महात्म्याचा दंडवत घातल्याच्या नंतर आशीर्वाद देतात. मग आशीर्वाद दिल्याचं पुत्रवती म्हणून तिथला आशीर्वाद, आणि पुत्रवती म्हणून असा आशीर्वाद, रुक्माई विनोदे हसीन. विनोदाने हसायला लागली. रुक्मिणी विनोदाने रुक्माईशी विनोद वाटिन्नला. विनोद वाटला का बरे? भ्रातारे सोडून गेले गाव, भ्रातार सोडून गावाला गेलेत. आणि म्हणे स्वामीच्या वचनाला लगे बोल, तुम्हाला मी हसते याचा राग मानू नका बरं का. रुक्मिणी म्हणते का? अहो आमचे स्वामी भ्रातारे सोडून ह्याच्यात गेले, संन्यास घेऊन गेले. ते आता कशी काय बोलवतील? ते म्हटले मी जो आशीर्वाद दिलाय तो आजकालच्या बुवांसारखा आहे का आमच्यासारखा बाबा दिला माघारी घेतला? मी सांगितलंय त्याच्यात काय बदल होणार नाही. मग कोण आहे बाबा तुमचा? तुझा वय तरी काय? मग काय त्यांची ओळख सांगितली, बाबा हे असे असे आहेत. त्यांचं नाव काय? तर त्यांचं विठ्ठल पंत नाव आहे. बरं ते कुठले? ते आपेगावचे. मग त्यांच्या लक्षात आलं आपेगावचा एक मुलगा
त्या दिवशीच आपल्याकडे काशीला आला. मग त्याची आणखी ओळख विचारले. त्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की जे कोण आहे, कोण आपल्या बरोबर जो मुलगा आलेला आहे, ज्यांनी चैतन्य आश्रम हे नामविधान आपण त्याचं ठेवलेलं आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून हिचा पती आहे. मग लक्षात आल्याच्या नंतर मग ते त्यांच्या घरी गेलेले आणि मग यांनी तर खरं सांगितलंय त्यांना, साक्षात पांडुरंगाने मला स्वप्न माझ्या मनामध्ये काढलं आणि माझ्या मनामधलं स्वप्न सुद्धा त्यांच्या मनामध्ये पडलं आणि या दोन स्वप्नांच्या द्वयामध्ये या मुलाचा म्हणजे यांचं लग्न ठरलेलं आहे. एवढं चांगलं असताना यांनी संन्यास घेतलेला आहे. आणि मग असं कळल्याच्या नंतर मग मात्र वाईट वाटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग काय करावं, तर मग हे त्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना घेऊन परत काशीला गेले. आणि काशीला गेलेचे असताना मग काय समोर उभं केलेलं आहे, पत्नी त्या ठिकाणी समोर आहे, विठ्ठलपंत त्या ठिकाणी आहे, सर्वच त्या ठिकाणी असल्याच्या नंतर मग स्वामींना त्यांना विचारलं की बाबा तू तर म्हटलास चैतन्य माझं तर लग्न झालेलं नाही, मग ही पत्नी नेमकी कोणाची? मग त्यांनी मात्र उत्तर दिलेलं आहे, चैतन्याने उत्तर दिलं की चैतन्याच्या नावावर हे ठेवून माता असोनिया कांता त्या गुणी आलो. कांता होती असोनी त्या गुणी आलो, कांता नव्हती असं नाही, पण तिचा त्याग करून आलो. आता मग त्यांनी सांगितलं अविधी कर्माचे न धरावे भय. आता तू जी अविधी केलीस त्याचं भय मात्र मनामध्ये आणू नकोस. अविधी कर्माचे न धरावे भय यासी साय असे जगदीश. तू जी आता करणार आहेस मी सांगतो तुला, तू पुन्हा संसार आश्रम धारण कर, कारण तुझ्या पोटून तुमच्या दोघांच्या पोटून देवभक्त संत महात्मे जन्माला येणार आहेत. मग आता अविधी कर्माचे तू काय भय धरू नकोस का? ते भय धरण्याचं तुला कारण नाही का? येथे साह्य असे जगदीश याशी साह्य असे जगदीश. तू जे काय करणार आहेस त्याला साह्यभूत कोण असणार आहे? जगदीश नाम पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा आहे. त्यामुळे अविधी कर्माचं, त्यामुळे चुकीच्या कर्माचं तू कोणत्याही मनामध्ये भय पाळू नकोस आणि मनामध्ये त्या ठिकाणी भय धरू नकोस. त्या ठिकाणी मग सांगितलेलं आहे. आणि असं सांगितल्याच्या नंतर मग ठीक आहे बाबा, आता साक्षात देवाने सांगितलं आहे, आपल्या गुरूंनाही सांगितलेलं आहे, अविधी कर्माचे भय धरू नको. आता पहिलं तर रुक्मिणी आई साहेबांना वाटायचं मुलं व्हावी, संतती व्हावी, पण आता तीच रुक्मिणी आई साहेबांच्या मनामध्ये वाटू लागलं की ही जर मुलं आता झाली नाहीत ना तरी चालतील का? कारण तिला माहित होतं की आता यांनी संन्यास धारण केलाय आणि संन्यास धारण करून आल्याच्या नंतर जर मुलं झाली तर ह्या मुलांना हे काय आपल्या जातीमध्ये घेणार नाहीत, यांना वाळीत टाकणार. कारण त्यावेळेस धर्माचा फार पगडा होता. आता सारखं नाही काही केलं कसंही चालतं, त्या ठिकाणी चालत नव्हतं. विधी मार्ग पाळणारे, आचरण करणारे त्या ठिकाणी तसे तत्वनिष्ठ महात्मे होते, ब्राह्मण होते, सगळे होते. मग त्यांच्या लक्षात आलं की हे आपण जे करतो ते चुकीचे, पण साक्षात देवाचा उपदेश आहे, तो मान्यच करावा लागेल. संत महात्म्यांनी सांगितले, गुरुची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर मग ते घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी त्यांना काही अंतरावरती काही दिवसांनी मुलं झालेली आहेत. मग 4 मुलं झालेली आहेत. निवृत्ती, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई अशी सर्व मुलं झाल्याच्या नंतर मग आता ही मुलं जन्माला आली खरी, पण आल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्यांची वेळोवेळी विटंबना लोकांनी करावी. ज्ञानोबरायांना पाहिल्याच्या नंतर सचेल स्नान करावं आणि मग शेती उपेक्षिले, वाळी गेली, त्यांना त्यांची उपेक्षा करायला लागली. आणि मग हे पाहिल्याच्या नंतर मात्र विठ्ठलपंतांच्या मनामध्ये खेद वाटू लागला की आपण जे केलं काहीतरी चुकीचं होतंय, आपण जे केलं ते मुलांच्या योग्य नाही केलं का? कारण मनामध्ये हाच विचार चाललेला आहे की हे आपण असं करून या जर मुलांना धर्मामध्ये घेत नसतील, या जर मुलांना काय आपल्या मुलांना जर नेत, कारण कसं असतं जाणते नाही तवची यावे जेव्हा अपकीर्ती अंगान पवे. परंतु काहीही कारण नसताना ज्ञानोबरायांनी पाहिलं की सचेल स्नान करावं, त्यांची अपकीर्ती गावी, असं प्रत्यक्ष त्या ठिकाणी होऊ लागलं. आणि असं झाल्याच्या नंतर मात्र वाईट वाटू लागलं विठ्ठलपंतांना, रुक्मिणी आई साहेबांना. मग आता आपल्या मुलांना यांनी धर्मात घेण्यासाठी काय काय करू शकतो आपण ते सगळं करू, परंतु या मुलांना मात्र यांनी काय केलं पाहिजे, धर्मामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. बरं ठीक आहे,
मग आता काय करायचं? आता काय करायचं ते आपल्या मनाने नाही, मग ते कुणाला विचारायचं? या थोर थोर पंडितांना, ब्राह्मणांना विचारायचं. बरं ठीक आहे, विचारू ब्राह्मणांना, पंडितांना. मग ठीक आहे, मग त्यांना विचारायचं. तर एके दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. कुठे गेले? की या सर्व ब्राह्मण वृंदाकडे गेलेले आहेत आणि म्हटले की बाबा, आमची मुलं तुम्ही धर्मात घेण्यासाठी आम्ही काय करू बाबा, की आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही ही आमची मुलं तुमच्या धर्मात घेतात? त्यांनी सांगितलं आपण त्यासाठी मीटिंग घ्यावी लागेल. मग काय केलं विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब, हे एके दिवशीचा प्रसंग आहे आणि सगळे आलेले आहेत. कुठं? एक दिवस सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि सुंदर टपोरं चांदणं पडलेलं आहे आणि या टपोरे चांदण्यामध्ये सगळे ब्राह्मण वृंद बसलेले आहेत आणि बसल्याच्या नंतर मग त्यांनी विचारलं की बाबा काय आहे की आमच्या शिक्षेचं आमचे प्रायश्चित्त घेतो त्याचं, पण काय प्रायश्चित्त आहे? तर देहांत प्रायश्चित्त असे बोलले. त्यांनी एकच सांगितलं त्या ठिकाणी, देहांत प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावं लागेल, याच्याशिवाय दुसरं काय त्याच्यामध्ये सांगितलं नाही. देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांना तर वाईट वाटलं देहांत प्रायश्चित्त घ्यायचं म्हटल्याच्या नंतर, परंतु देव भूतळीचे देव तपोतार सावयव, भूतळीचे देव म्हटलं जातं ज्या ब्राह्मणांना, आणि मग त्यांची आज्ञा शिरसावंत मानली पाहिजे. मग असं म्हटल्याच्या नंतर बरं ठीक आहे, आता आज्ञा मानली पाहिजे, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं काय सांगितलं बाबा त्यांनी? तर त्यांनी सांगितलं बाबा की हे असं म्हणतात देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. रुक्मिणी माता तर कळवळलेली आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी दोघेही आलेले आहेत आणि मग इंद्रायणीचं स्नान करत आहेत. आता त्यांना माहित होतं हे आपलं इंद्रायणीचं आजचं शेवटचं स्नान, आजचं हे सिद्धेश्वराचं शेवटचं दर्शन, आजचं हे आपल्या जीवनामध्ये जे जे काय करतोय आता हे आपल्या जीवनामध्ये कधीही घडणार नाही. आता त्यांना सगळं समोर चित्र दिसायला लागलं की आपण जीवनामध्ये काय आता सगळा शेवट झालेला आहे. मग मग आम्ही जातो, तुम्ही कृपा असू देवी देवाला सांगितलंय की आम्ही आता जातो बाबा, आमच्या मुलांचं रक्षण करावं तुम्ही बाबा. तुम्ही त्या ठिकाणी आमच्या मुलांना, कारण विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल बघणे आणि भ्राता, विठ्ठले विनचा नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, गमेव माता पिता. सगळं जीवनामध्ये जे काय असेल विठ्ठल पुढेचे दैवत, विठ्ठल वित होत विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. जे काय नाते संत महात्म्यांनी जोडलेले आहेत ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जोडलेले आहेत. एक संत महात्मे एकच सांगतात की बाबा आता ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी सांगतात की यांचं जे काय संरक्षण आहे ते आता आम्ही जातो, तर यांचं पांडुरंगा यांचं रक्षण कर असं म्हणून त्या ठिकाणी चाललेले आहे. आणि ते त्या ठिकाणी घरामध्ये आले. आता घरामध्ये आले तर सगळे मुलं बाळ म्हणजे निवृत्तीनाथ दादा सोडतात, ज्ञानोबराय मुक्ताबाई सोपान काका त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि हे झोपलेल्या अवस्थेत आहेत. आणि मग आता यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय जाऊन काशीला. मग त्या ठिकाणी सगळे कपड्यांची आवरावर चालले आणि आवरावर चाललेले असताना हे विठ्ठल पंतांचे आवरावर आईचे आवरावर चाललेले असताना हे निवृत्तीनाथ दादांनी पाहिलेलं आहे. निवृत्तीनाथ दादा माहितीच होतं आई तुम्हाला काय सांगू नकोस, पण मला माहिती आहे मी त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये उभं राहून सगळा प्रसंग ऐकलेला आहे. ब्राह्मणांनी जे काय सांगितलेलं आहे ते माझ्या कानावरती शब्द आलेले आहे, देहांत प्रायश्चित्त. आणि मग ते बाहेर आले निवृत्तीनाथ दादा. आई वडिलांनी त्याला समजून सांगितलंय आता आम्ही तर निघालेलो आहोत, आम्ही तर आता जाणारच आहोत, पण आता इथून पुढं तूच यांची आई आणि तूच यांचा बाप, तूच यांचा गुरु, तू यांचा शिक्षक. जे काही जीवनामध्ये असेल आई वडिलांची माया ताईला नीट सांभाळ, सगळ्यांचा नीट सांभाळ कर, कारण आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे. आणि मग त्या ठिकाणी निवृत्तीनाथ त्या ठिकाणी आता असं गेल्याच्या नंतर महाराज काय आता पितृचित्र मातृचित्र एका टाइमला दोन्ही एक जर गेलं तर काय मनुष्याच्या जीवनावर वेळ येते, पण या ठिकाणी दोन्ही पितृ मातृचित्र हरपलेलं आहे. मग काय करावं बाबा? तर एके दिवशी मग ते निघून गेले त्या ठिकाणी आणि मग निघून गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादांना हिवाळा आला
बरं गईवर आला तर ते ऐकायला कोण आहे? सगळे उठलेली आहेत, मोठे निरडते. पहाट झाली, ज्ञानोबाई उठलेली, मुक्ताबाई उठलेली. दादा काय झालं, तुम्ही का रडताय? मग असं म्हटल्याच्या नंतर तर मग तर फारच रडू आला. तर ते गईवर थांबायलाच तयार नाही. मग एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागले. मग विचारलं काय झाले, आई वडील कुठे गेले? मग मात्र त्यांनी सांगितलं, माय मेली बाप मेला, बाप मेला, माय मेली बाप मेला, बाप मेला, सांभाळे विठ्ठला, सांभाळे दादाने असं पंढरीकडे तोंड केलेलं आहे. तोंड केल्याच्या नंतर एकच उद्गार आला त्यांच्या तोंडातून, काय? बाप मेली, माय मेली, बाप मेला, आता सांभाळे विठ्ठला. आता हे सगळे गेलेले आहेत आणि या भावंडांचा आक्रोश ऐकण्यासाठी त्या 4 भिंतींव्यतिरिक्त चौथा माणूस, 5वा माणूस त्या ठिकाणी कोणी नव्हता आणि सगळं गैरवरून रडायला लागले. आणि आता गैरवरून रडायला लागल्याच्या नंतर आता तर मोठा छळ, काय? निवृत्तीनाथ दादांना समोर सगळं चित्र दिसायला लागलं ना. आपल्या जीवनामध्ये केलेली अवहेलना या संत वृंदांनी प्रत्येक मनुष्याने स्नान करावं, आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला पीठ न मिळवून द्यावं, आपल्याला काही अन्नाचा पदार्थ न मिळवून द्यावा, या लोकांनी किती किती कष्ट केले हे सगळं डोळ्यासमोर आठवू लागलं. आणि आठवल्याच्या नंतर एकच गैरवर मनामध्ये चाललेला आहे की आता बाबा जीवनामध्ये काय होणार, कसं होणार. आणि मग आता लहानशी मुक्ताबाई खरं तर खेळण्या बागडण्याचं वय तिचं आहे. आणि खेळण्या बागडण्याचं वय असताना ज्या 5 वर्षाची मुक्ताबाई, आता ती जो बाळबडी लहान बालक असताना जी ज्यावेळेस आईच्या समोरून चालतं, का वाकुडावीच का पावली, ते चोच करून मावली रिजी, ती पाऊल जर वाकड टाकलं तर का बालक बोकडा बोली, वाकुडावी चुका पावली, ते चोच करून मावली रिजी. तर संत महात्मे सांगतात, त्यांनी बोबडं बोललं, वाकड्या पावलांनी चाललं, तर संत महात्मे आई वडील सांगत असतात, बघ माझा बाळ आहे कसा बोलतोय, बघ माझी दिदी कशी चालते वाकड्या पावलांनी. म्हणजे त्यानेच आई जणू काय संतुष्ट होते. आता हे पाहण्याचं वय त्यांचं, परंतु मातृचित्र हरपलेलं आहे, पितृचित्र हरपलेलं आहे. त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी त्यांना नाही. मग आता काय करायचं बाबा? तर एवढं करूनही आता ब्राह्मण वृंदांनी त्यांना घेतलं पाहिजे का नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर ब्राह्मणांकडे गेल्याच्या नंतर मग तरी सांगितलं, आता तुम्हाला धर्मात येण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना एक उपाय सांगितला, तुम्हाला जर धर्मात यायचं असेल तर या ठिकाणी नाही, तुम्ही शुद्धीपत्र आणायचं. मग म्हटलं शुद्धीपत्र आणायचं तर कुठून आणायचं? शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पुन्हा या भावंडांनी शुद्धीपत्र आणण्याचं म्हणतो खटाटो. शुद्धीपत्र आणण्यासाठी ती लहान लहान भावंड, मुक्ताबाई 5 वर्षाची, काय लहान लहान वय 10 वर्षाच्या आतील सगळे भावंड. आणि हे भावंडांचं वय असताना मग सगळी भावंड त्या ठिकाणी निघालेली आहे पैठणला. मग तात्या सांगत असतात, मुक्ताबाई ज्ञानोबाई दादांना, निवृत्तीनाथ दादांना सांगतात, माझे पाय दुखतात गे. मग त्या मुक्ताबाईंना पाठीवर घ्यावं आणि मग त्या ठिकाणी चालावं. असे सर्व धर्मजल करत पैठणला आले. आता पैठणला आल्याच्या नंतर तरी अवहेलना यांची थांबली का? पैठणला आल्यावर तर जास्तच. पैठणला आले की ज्ञानोबा आल्याच्या नंतर ही 4 भावंड आली, तर यांच्या नावाची अवहेलना व्हायला लागली. तर तुझं नाव काय? तर म्हटलं माझं नाव ज्ञानेश्वर. हा म्हणजे ज्ञानाचा ईश्वर, असं का?
असे प्रत्येक तुझं नाव काय, माझं नाव निवृत्ती, म्हणजे कधीच प्रवृत्तीवर न येणारा असा निवृत्ती का काय प्रवृत्तीवरच असतो, असे नावाची अवहेलना करू लागली. नाव काय मुक्ताबाई, प्रत्येक नावाची अवहेलना त्या ठिकाणी होऊ लागली. आणि आता अवहेलना झाल्याच्या नंतर मग मात्र ज्ञानोबारायांनी ठरवलं यांना काहीतरी अडचणी ठरवली पाहिजे. मग आता समोर एक जण म्हटला तव एक म्हणती नामापाशी काय आहे, ज्ञानावा तसे पकालेसी. तर एक जण त्यातला काय म्हटला, नावामध्ये काय असतं, काय कायांचं नाव असतं पण तसं त्यांचे कर्तृत्व असतं का. जसं आमचे दादा सांगत असते राम, नाव काय राम, राम कुठे पत्त्याच्या गावावर. आता ते काय राम, कसं राम म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव आहे, मग त्याचं काय कर्तृत्व असतं का माणसाचं. तसे ज्ञानावा तसे पकालेसी एक जण सांगतो बघा, यांचं नाव काय ज्ञानेश्वर. तसं आमचा पखालीचा जो रेड आहे ना त्याचं नाव काय ज्ञानेश्वर. मात्र यांच्या नावात काय साम्य. म्हटले याचा तुझा आत्मा एक का, ते म्हटले त्याचा माझा आत्मा एक. ज्ञानदेव म्हणे तू हे माझा आत्मा वेगळी का मातया नाही. त्याच्या नावात काय आमच्या तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वेगळी नाही, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. आता आत्मा जर एक आहे तर टेस्ट करायला पाहिजे ना, त्याच्यातनं काहीतरी म्हणजे लगेच कळलं पाहिजे आत्मा कशाने कळलं. मग म्हटले आम्ही जर याला मारलं कोणाला रेड्याला तर याच्या पाठीवर उठतील का. ज्ञानोबरांनी म्हटलं तुमच्या, ज्ञानोबरांनी म्हटलं तुमच्या पाठीवर उठते का. म्हटले का नाही उठणार, त्याचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. म्हटले असं बरं, म्हटले करूच. मग म्हटले त्या माणसाला त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटले ते चालू घे आणि मार कोणाला, रेड्याला मार. तो माणूस मला विचार करू लागला रेड्याला कशाला मारायचं. अहो त्या माणसाने त्या पकालीच्या रेड्यावाल्या माणसाने सांगितलं अहो मुख जनावर आहे, त्याने जर चालत नसलं, ते जर ऐकत नसलं तर मग त्याला मारतात. हे तर ऐकतंय, आता थांबलंय म्हणून उभं आहे, मग त्याला कशाला मारायचं. तात्या सांगत असतात मग त्याने सांगितलं मी सांगतोय ना म्हणून त्याला मार. मग तात्या सांगत असतात यांची ब्राह्मणांची बुद्धी अशी की रेड्याला कवा मारायचं हे सुद्धा ज्याला करायचं नाही त्याला पंडित म्हणतात. विठ्ठल आणि मग त्या ठिकाणी मग सांगितलं नाही काय बुद्धिभ्रष्ट शेवटी त्यांची मारा म्हटली. मारा की मारला, आता त्याला काय त्यांनी सांगितलंय ब्राह्मण वृंदाचं त्या ठिकाणी. मग जे काय आसूड मारलं, मग मारिती आसूड रेडियाचे पाठी तोची वळवटी ज्ञानदेवा. कोणता वळवटी तोची म्हणजे कुठं, तो रेड्यावर जो मारला ना तोची वळवटी ज्ञानदेवा. आश्चर्यचकितच झाले, पण तरी एक होताच त्याच्यातला. मग त्याने काय विचार केला, म्हटला तो एक म्हणते, मग एक म्हणू लागला गौड बंगाली ही विद्या प्रसिद्ध करोनी प्रबुद्ध केली पोरे. म्हणले विद्या यांचे वडील ना बंगालला शिकायला होते, वडील बी ते शिकले आणि पोरांना बी असलं शिकवले. ती काय कुठं आणलं कुठं उठतं हे असलं सगळं. मग म्हटले आता याचं प्रत्यक्ष झालंय, इकडं मारलेलं तिकडं उठतंय, पण तिकडचं इकडं उठतंय का बघायचंय का. म्हणजे रेड्याला मारलं तर काय झालं, ज्ञानोबारांच्या पाठीवर ओळखून म्हटले. आता प्रकार पाहिजे की ज्ञानोबा जसे शास्त्र शुद्ध श्लोक बोलतात तसा रेडा बोलू शकतो का, किंवा तसा रेडा बोलला पाहिजे असं मग विचार केलेला आहे त्या ठिकाणी. मग तिथल्या एकाने सांगितलं का रे बाळा, तू जसा वेद बोलतोस, तू जसा काय चांगलं करतोस तसा हा रेडा बोलू शकतो का वेद. ते म्हटले का नाही बोलणार. ते म्हटले बोलणार ना वेद.
मग आता ज्ञानोबरायांनी विचारलं, सांगा वेद बोलवायचा आहे पण कोणता वेद बोलवायचा आहे? जसं एखादा मुलगा असा आणि त्याने विचारावं, गुरुजींना प्रश्न विचारावा त्याला, तर बाळा तुला हा प्रश्न विचारू का? ते म्हणते हा काय गुरुजी कोणताही विचारा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो. तसं ज्ञानोबरायांनी विचारलं, सांगा ब्राह्मण वृंद कोणता वेद बोलवायचा तुम्ही सांगा, तुम्ही जो सांगाल ना तो. मग मात्र ब्राह्मण वृंद चकित झाले. आता कोणता वेद? तर सगळ्यात ऋग्वेद अवघड आहे. मग ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ वेदांचा, ओंकार वेदांचा. बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. मग काय त्या ठिकाणी ओंकार मूळ शब्द सगळं चालू झालं. ते एक जण म्हटला, ब्राह्मण म्हटला, अरे घरी जा आपले ते वेद घेऊन या. रेडा एवढा शुद्ध बोलतोय, रेडा शुद्ध बोलत होता, पण काय काय रेड्यांना ते सुद्धा कळत नाही. ते म्हणजे रेडे आडनावाचे माणूस होत आणि ते वेद बोलत होता. आता या रेड्यांना कोणी सांगायचं विठ्ठल. वेद बोलविला गर्भत्यांचा हरविला, शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. सर्व तिथ्यांचा त्या ठिकाणी गर्व परिहार केलेला आहे. आणि मग असंच धर्म झालं तर ज्ञानोबा एक दिवशी एके ठिकाणी गेले. तर एक जणाच्या घरी काय झालं, आता तो पहिल्यांदा तर तो रेड्याला सांगितलं त्या माणसाने, आम्ही तर याला काय बरोबर घेऊन जातो ना. आता जो रेडा वेद बोलतो तो म्हटला, आम्ही आमच्या बरोबर घेऊन काय सांगणार आहे? इथं माणसं वेद बोलत नाही, तुम्ही हा रेडा तुमच्या बरोबर घेऊन जा. आणि मग ज्ञानोबा त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. एके दिवशी जात असताना एके दिवशी एक घर लागलेलं आहे एका मनुष्याचं, आणि त्या मनुष्याच्या घरी ज्ञानोबा यांनी सगळी चारी भावंड गेलेली आहेत. आणि गेल्याच्या नंतर एक दिवशीचा प्रसंगच आहे की त्या माणसाच्या घरी श्राद्ध होतं त्या ठिकाणी. आणि मग श्राद्ध आहे तर त्या श्राद्ध काय आपणच जेवतो का? मित्रांना आमंत्रण देतो आसपासच्या लोकांना, आणि मग आसपासच्या लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सांगितल्याच्या नंतर प्रकार असा घडलाय, आता ही संन्यासाची मुलं त्यांच्या दृष्टीनं ही यांच्या घरी आले, म्हणजे यांचं घर काय झालं, बाटलं. यांचं घर म्हणजे अशुद्ध झालं, यांच्या घरी कुणीही जायचं नाही असं गावामध्ये सगळ्यांचं ठरलं. आता त्या मनुष्य विचारामध्ये पडला, आपण जेवण तर भरपूर बनवलेलं आहे, जेवायला तर कुणी येणार नाही, मग आता काय करायचं? तर मनामध्ये कल्पना आली, काय करावं. तर ज्ञानोबरायांनी त्या मनुष्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि चेहरा पाहिल्याच्या नंतर मनुष्याचं कळतं, बाबा आनंदी आहे का बाबा दुःखी? तुमच्या चेहऱ्यावर इतकं दुःख का बाबा? तर मग त्यांनी सगळ्या हकीकत सांगितलेली आहे की बाबा मी एवढं पितरांसाठी जेवण केलेलं आहे, पण ते जेवण करण्यासाठी कोणी येणार नाही. मग ज्ञानोबराय म्हटले, मी जाऊन सांगू का लोकांना? ते बाबा म्हणला, तुम्ही जाऊन कशाला सांगता? तुम्ही आलाय म्हणून तर ते येत नाही, आणि तुम्ही अजून जर जाऊन सांगितलं तर मग काय येतील ते? मग ते ज्ञानोबराय म्हटले, बरं ठीक आहे, ते नाही आले तर ठीक आहे, आणि त्यांचे वडील, त्यांच्या बापाला तर चालेल का? त्यांचे वडील वर गेलेले, म्हटले आपल्याला काय, कोणतरी जेवलं म्हणजे पितर जेवलं झालं. मग आमचे बाबा पांडुरंग बाबा सांगत असतात. मग नंतर त्यांनी बोलावलं, ज्ञानोबराय म्हटले, ज्ञानोबरायांचा तर सामर्थ्य आहे महाराज, ज्या रेड्याला बोलवायला लागते ते पितरांना काय. मग केशवभट नीचे आव, लगेच केशवभट कोणाचे वडील होते ते खाली आले. रामभट नीचे आव, लगेच ते खाली आले. सगळे असे जेवायला हनुमंत जोरात झाला, कुंडली कवरदा असा जोराचा आवाज झालाय. आणि मग आवाज आल्याच्या नंतर जण म्हटला, अरे आपण तर इथे. मग किशोरपट गेलाय का? ते म्हटली काय माहित. ते म्हटला रामपट गेलाय का? ते म्हटला काय माहित.
अरे बावळे हो, कोण गेलाय का हे नका बघू, कोण नाही गेला का, कोण गेलाय हे बघा, चला आपण तिथं जाऊनच बघू. एक जण गेला, त्याची उंची काय माझ्यासारखी नव्हती, जरा बुटका होता. आता त्यांनी आता ते बघायचं कसं काय, तर त्या खिडकीमधून दिसत नव्हतं. पायाखाली काहीतरी घेतलं आणि पायाखाली काहीतरी घेतल्याच्या नंतर खिडकीच्या मधून असं बघितलं, त्याला तर पहिला त्याचाच बाप दिसला. म्हणलं इथं तो घरी पळतच गेला. ते म्हटलं आईला सांगितलं, आई तू बांगड्या घाल, तू कुंकू लाव, आपला बाप जिवंत आहे. ज्ञानोबांनी असं सगळ्या क्रिया केल्या. मग स्वर्गवासी पितर जीवविले, स्त्रियेचे ते केले पुरुष देखा. स्वर्गवासी पितरांचा त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे. पुढे ज्ञानोबारायांचं भरपूर चरित्र आहे की ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर काय केलंय, चांगदेवाचा गर्व परिहार त्या ठिकाणी केलेला आहे. मग नरडी चांगयाची क्रांती, मग ते सुद्धा म्हणतात चांगदेवा म्हणे आजीची जन्म गुरुपुत्र झालं मुक्ताईचा. मग ज्ञानोबारायांनी असे बरेच कार्य केलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. प्रत्येकाचा अधिकार बघून अहो अर्जुनाचे बांधते, जे परिसरा योग्य होते ते कृपा करून संती अवदान द्यावे. आता अर्जुनाच्या अधिकाराचा आपण आहो का हो, परंतु त्या आमच्यासाठी मग ज्ञानेश्वरी ग्रंथ केला. मग त्या ठिकाणी चांगदेव 65 केली. तर जी चांगदेव 65 चांगदेवांना 14 विद्या 64 कला पारंगत असून कळले नाही, ते आपल्यासारख्याला काय करायचे, कळायचे म्हणून ठिकाण नाही. मग आपल्या सर्वांसाठी ज्ञानोबारायांनी काय केला, हरिपाठाची रचना केलेली आहे. मग सगळं असं कार्य झाल्याच्या नंतर सगळं सिद्धीला गेले आणि मग आता मोठी माणसं ती कार्य झाल्याच्या नंतर थांबत नाही. महाराज लोकांनी किती जास्तीत जास्त थांबावं, आठवडाभर सप्ताह झालं की घरी जावं ना. तसं वेळ आपला पण किती दिवस राहावं बाबा. तर ज्ञानोबारायांना असं 22व्या वर्षी वाटलं की बाबा आपलं कार्य आता पूर्ण झालेलं आहे, कार्य सिद्धीस आले. मग आता कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आपण ज्यासाठी इथं आलेलो आहे ते तर आपलं कार्य सगळं घडत झालेलं आहे किंवा किंबहुना घडलेलं आहे. आता जे कार्य घडल्याच्या नंतर माणसाने जास्त काळ त्या ठिकाणी राहू नये. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार आलेला आहे, बाबा आपलं सगळं कार्य जगत उद्धाराचं जे अवतार आपण घेतलेला होता ते कार्य तर सिद्धीला गेलंय. तर मग मात्र आता ज्ञानोबारायांनी समाधी घ्यायचं ठरवलेलं आहे. मग ज्ञानदेव म्हणे विठ्ठला, ज्ञानदेव म्हणे विठ्ठला, समाधान तुझे वसी परी समाधी हे तुझ पाशी देवा. ज्ञानोबाराय सांगतात तुझं पाशी मला समाधी पाहिजे, तुझ्या जवळ मला समाधी पाहिजे. पण भगवान परमात्म्याने सांगितलं अष्टोत्तर वेळा साधली समाधी. तुझी समाधीचं स्थान सुद्धा निश्चित आहे, तुझी समाधी सुद्धा निश्चित आहे. तुझी समाधी कुठे आहे, अलंकापूर वाचली त्या ठिकाणी तुझी समाधी. तू 108 वेळा पूर्वी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. तर तू त्या ठिकाणी समाधी घ्यायची, तुझी समाधीचं स्थळ निश्चित केलेलं आहे, तू त्या ठिकाणी समाधी घे. बरं, देवाला हे बी जाणलं की झाडाखाली झाड वाढत नसतं. कार्तिक शुद्ध एकादशीची पंढरी यात्रा होईल सहसी. ही माझी यात्रा. मग देव म्हटलं माझी यात्रेला पण यायची, तुझी यात्रा त्याच्यातच. मग देवाने विचार केला की मग हे नको बाबा, असं विरोधाने पूर्वीचे कीर्तन काय सांगतात बाबा. देवाला म्हटलं आपली यात्रा ठीक आहे तुला. मग ज्ञानदेव म्हणे नामदेव म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेव राहील नेहमीशी. मग चतुर्दशीच्या दिवशी ज्ञानोबारायांनी मात्र त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आता ही झाली ज्ञानोबारायांची समाधी.
आता ज्ञानोबरायांच्या समाधी झाल्याच्या नंतर मग आठली वाटतं सोपान काकांची समाधी. तो आपल्याला प्रसन्न थोडा 2-4 मिनिटांमध्ये पाहायचा की आता सोपान काकांना हे वाटलं की बाबा यांनी समाधी घेतली, प्रत्येकाचं समाधीचं स्थळ निश्चित होतं आणि मग त्या ठिकाणी सासवडला सर्वजण गेलेले आहे आणि सासवडला गेल्याच्या नंतर मग त्यांनी तो खडक दाखवलेला आहे भगवान परमात्म्याने आणि मग ह्या खडक दाखवल्याच्या नंतर पूर्वी तू येऊन इथं अनेक वेळा ब्रह्मा म्हणजे रूपामध्ये ब्रह्मा सोपानातून झाला. सोपान ब्रह्मदेवाचा अवतार ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तिथं त्यांची ठरलेली तसं तू ही पूर्वी इथं येऊन तपश्चर्या केलेली आहे, तुझं हे स्थान निश्चित आहे. मग त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, तू ब्रह्मदेवाचा अवतार आहे हे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. आणि मग सांगितल्याच्या नंतर मग गरुडाला भगवान परमात्म्याने आवाहन केलं की गरुडा जाऊन तू निरोप दे. मग गरुडाने म्हटलं मग उड्डाण केले उड्डाण केल्याच्या नंतर आता गरुडाचा वेग फार आहे आणि मग सगळ्यांना आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग राही रतुमाबाई सत्यभामा माता त्या ठिकाणी सर्व आलेले आहेत. सर्व आल्याच्या नंतर साक्षात रुक्मिणी माता त्या ठिकाणी भगवान त्या सोपान काकांची त्या ठिकाणी त्यांना उठणं लावण्याचं काम करत आहे, ते लावण्याचं काम करत आहे. असं सर्वजण चाललेलं आहे. स्वतः भगवान परमात्मा काय करतोय तर अमृताचा कलश घेऊन सोपान काकांना स्नान त्या ठिकाणी घालण्याचं काम करत आहे. आता याची सगळी प्रमाण आहेत परंतु माझं काय पाठ झालेलं नाही ते. तर त्या ठिकाणी स्नान घातलेलं आहे, सगळं भगवान परमात्म्याने स्नान घातलेलं आहे. आणि मग जो सोपान काकांचा ग्रंथ आहे, एक म्हणजे सोपान देवी आणि दुसरा म्हणजे 7 नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. हे दोन्ही ग्रंथ जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ समोर जशी ज्ञानेश्वरी ठेवली तसा हा ग्रंथ सोपान देवी हा ग्रंथ त्या ठिकाणी समोर ठेवलेला आहे. आणि मग समोर ठेवल्याच्या नंतर मग तो त्या ठिकाणी समोर ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर मग मात्र आता सगळं भगवान परमात्म्याने सगळं संत महात्म्यांना बोलावलेलं आहे. जसा खरं तर ज्ञानोबरायांचा सोहळा जसे सगळे ऋषीवर आले, मग पुंडलिका अपार विष्णू भक्त अपार ज्ञानदेव सगळे नामासे आणि विष्णू भक्त अपार सगळे जे आले आहेत ते आपण ज्ञानोबरायांची समाधीचं वर्णन नेहमी ऐकतो. ते जसे सगळे आलेले आहेत तसे सोपान काकांसाठी सुद्धा सगळे ऋषी गणगंधर्व त्या ठिकाणी गौतमी भागीरथी माता सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि मग या सगळ्या एकत्र आल्याच्या नंतर खरं तर सोपान काकांनी सांगितलेले आहे की ज्येष्ठासी आधी कनिष्ठासी जाणे. ज्येष्ठाच्या आधी केले नारायणी कशासाठी कायसाठी केलं की ज्येष्ठ म्हणजे कोण की निवृत्तीनाथ दादा अजून समाधीला बसायचे, पण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठास जाणे काही योग्य आहे का? परंतु भगवान परमात्म्याने जे सांगितलेलं आहे, जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. मग मात्र त्या ठिकाणी सर्व यथाविधी ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे हे सगळं झाल्याच्या नंतर मग सोपान काका समाधी
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाली दिनजना ब्रह्मादिक ज्यांची भक्ती पायवली नाम घेता वदनी दोष जाते. आपल्या अभंगाचा अर्थ थोडा सांगायचा राहिलेला आहे. असे ब्रह्म आपण पहिल्या चरणाचं फक्त काय आमच्या बाबांची सवय अर्थ सांगितल्याशिवाय गावाला तर ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली. तिथं ब्रह्मादिक त्यांची आस करतात. ब्रह्मादिका करती आस पाहे रात्र दिवस वाट कर जोडून राहतात. यम आपली वाट पाहतो आपली निरंतर वाट पाहतो पण कशाला मारण्यासाठी. यमधर्मनित्य नाथ महाराजांच्या हरिपणाचे प्रमाण आहे की देव रात्र दिवस वाट पाहत घडी घडी काळ वाढ याची पाय अजून किती आहे कधी मरणार याची अवघड पण पावया पवित्र आपण यमधर्मा थोरवास कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास पाहे रात्र दिवस वाट कर जोडून ती त्यांची वाट पाहतात. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवणी. आणि यांचं नाम घेतल्यानंतर दोष जातात काय पुण्यवंत व्हावे येता सज्जनाच्या नावे तुका म्हणे पापे त्यांचं नाम घेतल्याच्या नंतर पाप राहिलंच कसं. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो पापही राहणार नाही ज्ञानही प्राप्त होणार नाही. म्हणून संत संगतीने झाले माझे काम यांचं नाम घेता वदनी दोष जाते. आणि काय सांगितलं होकादुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते. आता वाल्या कोण्यासारखं उदाहरण याच्यापेक्षा कोणतं उदाहरण तुम्हाला पाहिजे. विषय आसक्त आणि मग असं असताना संत कृपे त्वरित उद्धरते लगेच उद्धार केलेला आहे. आणि मग नामदेव महाराज सांगतात ना अखंडित नामात त्यांची वास पाय निषेधी द्यायचे सत्संगती. आणि म्हणून निषेधी द्यायचे सत्संगती का कारण अशा संत संगती म्हणजे आपले कल्याण आहे. या जीवाची जर काळजी कोणाला खरी आहे काळजी करणारे तर 3 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. संतही आपले देवही आपला काळजी करतो आपले आई वडीलही आपली काळजी करतात पण यांची काळजी म्हणजे सापेक्ष आहे. माय बाप पाळती लोबा करणे सांभाळती तैसा नवे देवनावत्याचा कृपाळू स्वभाव. आई वडिलांची कमीत कमी एवढी तरी इच्छा असेल की म्हातारपणामध्ये यांनी मला सांभाळावं काही एवढी इच्छा नसते असते ती इच्छा. म्हणून माय बाप पाळते लोबा करणे सांभाळते. आणि देवाचा जर विचार केला तर देशी देवा देशी ऐसा सजोदार परंतु काही न घेता उदंड प्रमाणे देतात. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे ते अखंड देतच आलेले आहेत अजूनही देत आहेत. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करतो अजून तुकोवर आपल्याला देतच आहेत. म्हणून यांचं देणं कधी संपलं. या संतांचे देणे कल्पतरू परिसा गाजलेले चिंतामणी ठेंगरा यांच्या ठिकाणी चिंतामणी सुद्धा ठेंगणा पडेल असं यांचं देणं आहे. म्हणून
सहोदर म्हणजे बापू इष्ट मित्र सोयरे यांच्या या संतांशी दिले कल्पतरुणी दुने परिसा परिस या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढते माता असं या संतांचं म्हणून नामदेव महाराज एक सांगतात यांच्या अखंडित नामात त्यांची वास पाहिजे त्यांची अखंडित मी वाट पाहतो आणि निशिदिनी आहे जे संगती आपण रात्रंदिवस त्यांच्या संगतीची अपेक्षा केली काय संतांची संगती मरोमार्ग करते आकडावा श्रीपती नेपंती संत संगतीने झाले माझे काज अंतरी ते बीज प्रकटले या संत संगतीने काय होत नाही म्हणून या संत संगतीने आपला पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आदमा संत सेवी आदमा त्याच्यावे संत सेवी आदमाचा त्याग करावा आणि संतांचं सेवन करावं म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असेच संत आपल्याला नेहमी भेटत राहू अशीच कृपा दृष्टी आपल्यावर त्यांची राहू खरे तर ही सेवा करण्याची माझी म्हणजे पात्रता नाही परंतु तुका म्हणी आली समर्थाच्या मना जरी वय राहणार अंकऱ्यांचा म्हणून झालेली खरे तर सेवा आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज बोले संत तुकोबाराय गुरुकुलातील सर्व अध्यापक गाथा मंदिर यांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी सद्गुरु महाराजांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि तुम्ही महिषाच्या वरती आणि मी तुम्हाला हरीचे तसे भक्ती म्हणून बोल जरे गंगावती तरी स्वीकारते सगळं गाथा मंदिराचे आमचे गुरुबंधू मंडळी जे आलेले आहेत महेश महाराज असतील सगळे महाराज असतील मखमाचे महाराज असतील सर्व ज्यांचे आलेले आहेत त्यांचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि मला संधी मिळाली हे खरं तर मी माझं परम भाग्य समजतो की या तुकोबारायांच्या दरबारामध्ये ज्यांना सेवा करण्यासाठी किती काळ लागतो आम्ही सुटून असे 4 महिने झालेत पण त्या 4थ्या महिन्यामध्येच ही मला सेवा प्राप्त झाली श्री गुरूंच्या वतीनं हे माझं परम भाग्य समजतो आणि ही झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो ज्ञानेश्वर म्हणून हे माझं नाही जे असेल तर गुरुवर यांचं आहे जे बरोबर आहे ते त्यांचं आहे चुकीचं आहे ते माझं आहे म्हणून तरी नेऊन ते पुरते तरी सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादी काही बोलले विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोचले जन्मजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय